नमस्कार, मी जिगर आपलं स्वागत करतो। 14 जून 1946 हा काळ होता स्वातंत्र्याच्या पूर्वीचा। भारतात जरी तणाव असला तरी बार्शीच्या ट्रम्पवाड्यामध्ये मात्र आनंदी वातावरण होतं। चोबे काकांच्या सनई चौघड्यांच्या मंगलमय वातावरणामध्ये फ्रेड काका आणि मॅरीताई यांच्या पोटी एक रत्न जन्माला आले। फ्रेड काकांनी आपल्या मुलाला सूर्याशी धरले आणि सांगितले, पुत्र हो ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा। आणि होय, याच दिवशी आपला सर्वांचा लाडका डोनाल्ड जन्माला आला। मेलेनिया ताई, तुम्हाला कशी वाटली चित्रफित? भाऊजी, चित्रफित खूपच सुंदर झालेली आहे। या चित्रफितीतून डोनाल्डचा 5 ते 70 वर्षाचा प्रवास तुम्ही कव्हर केलेला आहे। चित्रफित सुंदरच होणार होती, कारण की नवरा माझा मुळातच नवसाचा आहे। डोनाल्ड, मी तुझ्याकडे येतो। वहिनींनी सांगितलं तू नवसाचा आहे, महिना पावसाचा आहे, प्लॅन खूप दिवसाचा आहे, विषय मात्र पैशाचा आहे। मला सांग डोनाल्ड, पर हेड किती कॉन्ट्री काढायची? कॉन्ट्री तुला सांगतो मी, कमीत कमी 300-400 रुपये सोबत ठेवावं लागतात की। आर खरं म्हणतोय, तूच बघ की पॉईंट झाला 650 रुपयाला। बरं ठीक आहे, आपण पाण्यात प्यायची म्हणली तरी पण बिस्लऱ्या आल्या, शेंगदाणे आले, खाली डाळ आली, मूग डाळ आली, परत तेवढ्या लांबनं भिजत यायचं का ATM मध्ये? नाही परवडत। त्या आबा एकतर सोड्याशिवाय पेत नाही, तुला माहित आहे। ठीक आहे डोनाल्ड, मी 400 काढायला तयार आहे, पण मला तुला एक दुसरी गोष्ट सांगायची आहे की आज सबंध महाराष्ट्रामध्ये तुझ्या वाढदिवसानिमित्त काही कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्याच्या काही चित्रफिती माझ्याकडे आलेल्या आहेत, त्या आपण पाहू। गुन्हा पेनड्राईव्ह लाव रे। ए मी आलो धार मारून। ए थांब डोनाल्ड, एवढा व्हिडिओ पाहून दोघेही जाऊ। अगं टकरी बी घेतलं काय वार्षिक? लेझिम टकरी अशा बऱ्याच स्पर्धांचं आयोजन झालेलं आहे डोनाल्ड, आणि विरारमध्ये तर चक्क डान्स स्पर्धेचं सुद्धा आयोजन केलेलं आहे। गुन्हा विरार लाव रे। स्वाद आपण सर्वांनी घेऊया। हे यार राहू दे की, बघू दे केला का? डोनाल्ड, मला हे चांगलं माहिती आहे। डोन्याला दिली ओसरी, डोन्या हातपाय पसरी, माझं डोकं गचरी होण्याआधी मी तुला पुढचा प्रश्न विचारतो डोनाल्ड, तू माचतोच कारण मला विचारू दे। हा जो 70 वर्षांचा तुझा एकदम प्रवास आहे, या प्रवासाबद्दल मला तू थोडंसं सांग। यातल्या काही निवडक आठवणी, निवडक घटना, निवडक प्रसंग याबद्दल मला तू थोडीशी माहिती दे डोनाल्ड। जिगर तसे सांगण्यासारखे लय प्रसंग आहेत, पण मला एक प्रसंग कायम आठवतो माझ्या आयुष्यात। आबाच्या मावळणीचं लग्न होतं तांदूळवाडीला, तेव्हा आम्ही सगळे वराडी म्हणून गेलो होतो तिथं। मी 3ऱ्या पंक्तीत जेवायला बसलो होतो, तेव्हा एक बुंदी वाढणारा माणूस होता, ती माझ्यापर्यंत आला। पाठीभर बुंदी त्याची शिल्लक होती, पण मला न वाढता ती पुढं निघून गेला। त्याच्या बुंदीमुळं मी त्याच्या घरावर अशी मंदी आणली की त्याला आयुष्यात पुन्हा कसलीच संधी मिळू दिली नाही, कसलीच संधी मी देऊच दिली नाही। ते धिंगाणा जी मी त्या लग्नात घातला होता ती सगळ्या तांदूळवाडीला माहिती। आणि दुसरा प्रसंग म्हणजे मी जेव्हा पुण्याला होतो SP कॉलेजला, त्या टिळक रोडच्या सिग्नलला आपल्या एका पोलिसांनी मला धरलं। मी टेबल बसलो होतो ना, त्या पोलिसांनी धरल्यावर लय मला त्यानं पहिले घेतलं साईडला, अरे काय चाललंय, टेबल फिरतात का कुठं? मी बी थोडं इकडे फोनाफोनी केली, पण ती ऐकच ना, लय ताटला मायाशी। पण त्यांनी मला एक गोष्ट आयुष्यात सांगितली, घे डबल पण फिरू नको टेबल।
ही माझ्या आयुष्यात कायम राहिली गोष्ट, आणि तेव्हापासून मी डबल घेतली पण आयुष्यात पुन्हा कधी टिबल फिरलो नाही. वहिनी हे आबांनी याला खांडवीत एकदा सिगरेट फुकताना पकडलं होतं. डोनाल्ड मला तो किस्सा सांगतो. माझा 18वा बर्थडे होता, ती पोरं म्हणले त्याला खांडवीला 2 सिगरेट मारू. मी अशी सिगरेट पेटवली की समोर धुराचा आबा दिसले मला. आबाने जी कांट्राईत लावली माझ्या कुठनं दूर निघला मला स्वतः कळलं नाही. तिथनं जे आबाने दूर केलं मला, ती सगळा नूरच गेला माझ्या चेहऱ्यावरचा. त्या दिवशी मी ठरवलं बास आता आबा म्हणतील तसं. डोनाल्ड मला परवा पंक्चरवाला वसंत म्हणत होता की तू त्याच्या दुकानामध्ये गेला होता, तुझ्या डिलक्सची वॉलट्यूब गेली होती, आणि मला वसंताने असं सांगितलं की तू काहीतरी लिखाणाला सुरुवात केलेली आहेस. डोनाल्ड काय आहे खतखत डोनाल्ड? खतखत बितकत नाही रे काय. मी परवा बाहेरवर येत होतो, उताराला माझी गाडी पंक्चर झाली शुक्लापाशी. तिथनं मी आलो कस्तर टाकीवर बसून आपल्या वसंत या दुकानापर्यंत. पण डोक्यात एकच विचार चालू होता, दूध संघ झालं, आमदारकी झाली, खासदारकी झाली, राष्ट्राध्यक्ष झालो, पण म्हणलं काहीतरी राहिलंय आपल्या आयुष्यात. तेवढ्यात वसंताचं दुकान आलं. वसंताच्या दुकाने आलं की त्याला म्हणलं डिलक्सचा वॉलट्यूब गेला, त्याने एक कार्यकर्त्याला वॉलट्यूब आणायला पाठवलं. तेवढ्यात माझ्याकडे त्यानं तंबाखू मागितली. तंबाखू मळत मी त्याला म्हणलं, डबल घेणारा डोनाल्ड मला सगळे म्हणतात, डबल घेणारा डोनाल्ड मला सगळे म्हणतात, कविता लिहायला चालू केल्यात ऐन वसंतात. तेवढ्यात ती वॉलट्यूब घेऊन कार्यकर्ता आला आणि वसंत मला चुना लावून निघून गेला. आणि त्याच दिवशी मी ठरवलं की मी आता ललित साहित्यामध्ये लिखाण करणार आहे. घे डबल नावाचा माझा काव्यसंग्रह आता उद्या माझ्या वाढदिवसानिमित्त प्रकाशित होईल. परत माझ्या मनात विचार आला की आत्मचरित्रसुद्धा लिहायला पाहिजे. त्या आत्मचरित्राचं नावसुद्धा मी फिक्स केलं, दमलेल्या डोनाल्डची ही कहाणी तुम्हाला. आणि त्यासाठी मी संदीप सोलीलसोबत सुद्धा बोलणं माझं चालू आहे. एक काय बघ, इथे थांबणे नाही. डोनाल्ड, तरुण वर्गाला तू नेहमीच भुरळ घातलेली आहे आणि अशाच तरुण वर्गांच्या काही चित्रफिती आमच्याकडे आलेल्या आहेत. गुन्हा शांताबाई लाव. चला लायन्स क्लब कोणाकोणाला शांताबाई हवे. ना सिल्वेस्टर ना अर्नॉल्ड, लाखात एक आमचा डोनाल्ड. डोनाल्ड, ही तरुणाईवरती जी तू छाप पाडलेली आहे, काय सांगशील वाढदिवसानिमित्त या तरुणांना? काय मार्गदर्शन करशील? मार्गदर्शन करताना मी कोण आहे, पण तुम्हाला एवढंच सांगतो, मी तुमच्यातलाच एक आहे. ही केस उगं पांढरे झालेले नाहीत आणि तोंड उगत लाल झालेलं नाही. दुनिया लय बेकार आहे. कष्ट करा, आई वडिलाचं नाव मोठं करा. भावांनो, दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए. दुसऱ्या जीवावर काय हवा करायची, खुद गब्बर व्हा रे. आणि माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला आज मी एवढंच सांगतो, आपले 9,000 मेंबर पूर्ण झालेले आहेत आणि ही मेंबर 90,000 व्हायला वेळ लागणार नाही, तुमची अशीच साथ असेल तर. आणि हीच माझ्या वाढदिवसाचं गिफ्ट असेल खरं तुमच्याकडनं. डोनाल्ड, मी तुला इथं थांबवतो. मला एक शब्द बोलू दे की 90,000. अरे नाही रे, 90 लाखांचा टप्पा सुद्धा काही. हे यार पै बंद कर लागा, ते काय बी असतं 90 लाख म्हणतो. डोनाल्ड, मला एक बोलू दे. संजय कटकर.